आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लावांडे आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। खरं तर काल विकास लावांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि काही त्यांच्या सहकाऱ्यांनी शाई फेकून त्यांच्यावर शाईफेक हल्ला केलेला होता। त्यानंतर राज्यभरामध्ये वातावरण सुद्धा तापलेलं होतं। स्वतः विकास लावांडे आपल्यासोबत आहेत। नेमकं आज पवार साहेबांच्या भेटीमध्ये काय झालं, काय पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं? काल वारकरी संप्रदायातले जे घुसखोर 20 नावं मी जाहीर केली होती, त्यातला गुंड प्रवृत्तीचा नथुराम गोडसेवादी संग्राम भंडारे आणि त्याचे जे बरोबर आले होते 10-15 गुंड होते, त्यांनी काल सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचं जे गाव आहे हवेली तालुक्यामध्ये आळंदी मातोबाची, तिथे माझं प्रवचन होतं काल सकाळी। ते प्रवचन संपल्यानंतर गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी एका स्मशानभूमीच्या जवळ मला त्यांनी गाड्या आडून थांबवलं आणि माझ्यावर रिव्हॉल्वर रोखले, दमदाटी धक्काबुक्की केली, जीवेमारा रिव्हॉल्वर असा रोखला होता माझ्यावर। आणि नंतर शाई ओततानाचं शूटिंग त्यांनीच केलेलं आहे। 41 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला। नंतर मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे, तिथे सत्याग्रह केला। रोहितदादा पवार तिथे आले होते, आमच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे मला फोन आले होते। पवार साहेबांचाही काल 4 वाजता मला फोन आला होता। साहेबांनी मला रात्रीच बोलवलं होतं ॲक्च्युली, परंतु मी रात्री तिकडे अडकलो होतो, इकडे येऊ शकलो नाही। मग साहेबांचा पुन्हा निरोप आल्यावर मला आज सकाळी बोलवलं होतं, म्हणून मी आज सकाळी 8:30 वाजता साहेबांची भेट घेतली। साहेबांना सगळा घटनाक्रम सांगितला आणि एकूणच ही काही लढाई जी वैचारिक तात्विक आहे ती साहेबांनी मला त्या संदर्भात काही मार्गदर्शन केलं आणि हा संघर्ष जारी ठेवा, तुम्हाला संरक्षण देण्यासंदर्भात साहेबांनी लगेचच मला तिथे सगळी माहिती घेतल्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन केला, सदानंद दाते साहेबांना, आणि मला संरक्षण देण्याची मागणी केली। आणि हा कायदा हातात घेण्याचे जे प्रकार वाढलेले आहेत किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी आहे या संदर्भात कारवाई करण्यासंदर्भात साहेबांनी विनंती केलेली आहे। त्याच पद्धतीनं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सुद्धा साहेबांनी फोन केला आणि त्या संदर्भात कायदेशीर कारवाई त्या संबंधित सर्व आरोपींच्यावर करावी अशी मागणी केली आणि संरक्षण द्यावं अशा पद्धती साहेबांनी केली। आज साहेब मुंबईलाच गेलेत, मला म्हणाले की मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर आमची आज बैठक आहे, काही वेळानंतर त्या बैठकीत हा विषय होणार आहे। मी मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी सांगणार आहे। कालच्या घटनेनंतर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। हिंदुत्ववादी काही नेते आहेत, म्हणजे याच्यात नितेश राणे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, यांनी या हल्ल्याचं समर्थन केलेलं आहे। जे राज्यामध्ये सत्तेमधले जे मंत्री आहेत तेच अशा प्रकारच्या घटनेचं समर्थन करतात। नाही, घटना करणारे लोक त्यांचेच आहेत। संग्राम भंडारे किंवा जे 20 घुसखोर मी जाहीर केले ते भाजपाचे स्टार प्रचारक आहेत, जे वारकरी संप्रदायात घुसखोरी करून वैचारिक अतिक्रमण करतायत। तिथे ते रामदास स्वामी सांगणार, मनुवाद्याचं मनुस्मृतीचं सांगणार किंवा वर्णवर्चस्ववाद सांगणार, कर्मकांड सांगणार, जे संतांनी नाकारलेलं होतं। संतांनी संघर्ष ज्या प्रवृत्तीशी केला होता त्या प्रवृत्ती आता पुन्हा जिवंत आहेत ना। ती माणसं त्या काळातली मंबाजी किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावणारी, तुकोबांच्या गाथा बुडवणारी माणसं जरी मिली असली तरी त्या विचाराच्या प्रवृत्तीची लोक आज आहेत ना। पुढच्या काळात त्यांनी सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांना छळलं, महात्मा गांधींचा खून केला, दाभोळकर पानसरेंचा कलबुर्गींचा खून केला,